नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत रिक्त असलेल्या पदांची माहिती RTIद्वारे समोर आलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या पदांसाठी किती जागा रिक्त आहेत, त्या कामाचे स्वरूप काय असते, पगार किती मिळतो, याची ॲडबद्दल आपण सविस्तर माहिती जी आहे ती पाहणार आहोत. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच हे पेज तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा रीड करू शकता किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ॲज वेल ॲज तुम्हाला आर्टिकल जर रीड करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे, तर ते तुम्ही चेक करू शकता. तर बघा, रिक्त पदांचा तक्ता जो आहे तो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. याच्यामध्ये जे पॉईंट्स आहेत तेही तुम्ही रीड करू शकता, पण मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. तर सध्याच्या अधिकृत माहितीनुसार या विभागात अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. विशेषतः इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब यामध्ये एकूण 44 मंजूर पदापैकी 7 पदे रिक्त आहेत. निरीक्षक, ज्याला इन्स्पेक्टरचं म्हणलं जातं, त्याच्यात 124 मंजूर पदांपैकी तब्बल 90 पदे रिक्त आहेत. कनिष्ठ लिपिक म्हणजे ज्युनियर क्लर्कची 100 मंजूर पदांपैकी 26 पदे रिक्त आहेत. याशिवाय वरिष्ठ लिपिक 34 पदे आणि सहाय्यक लेखा अधिकारी 27 पदे अशा एकूण 397 जागा रिक्त असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि ही ऑफिशियल आहे. आता आपण पाहूया की या पदांवर निवड झाल्यावर नेमके काय काम करावे लागते. बऱ्याच जणांना प्रश्न पडतात की नेमकं यांचं काम काय असतं, तर शॉर्टमध्ये बघूया. सर्वप्रथम जे पद आपण पाहिलं ते आहे बहुजन कल्याण अधिकारी गट ब. हे पद जे असतं ते अत्यंत महत्त्वाचे असते. समाजातील मागास घटकांसाठी असलेल्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, जिल्हा स्तरावरील योजनांवर नियंत्रण ठेवणे आणि लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हे यांचे मुख्य काम असते. निरीक्षकाचे काय काम असते, तर बघा, शासकीय वसतिगृहे, आश्रमशाळा आणि विविध संस्थांना भेटी देऊन तिथे नियमांचे पालन होते की नाही याची तपासणी करणे हे निरीक्षकाचे काम असते, म्हणून त्यांना इन्स्पेक्टर म्हणलं जातं. तसेच लिपिक क्लर्कचं काय काम असतं, तर बघा, कार्यालयातील कागदपत्रांची हाताळणी, तसेच डेटा एंट्री आणि प्रशासकीय कामात अधिकाऱ्यांना मदत करणे ही यांची मुख्य जबाबदारी असते. आता यांच्या पगार, पदे, जे भत्ते असतात किंवा पदोन्नती असतात त्याबद्दल जर पाहिलं तर बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो पगार. आता गट ब अधिकारी यांचा सुरुवातीचा पगार साधारणपणे 45,000 ते 1,40,000 S15 ग्रेड दरम्यान असतो. सोबतच महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता सुद्धा याच्यामध्ये मिळतो. निरीक्षक आणि लिपिक या पदांसाठी साधारण 25,000 ते 80,000 रुपयांपर्यंत वेतन श्रेणी असते. इन्क्रिमेंट जर पाहिले तर दरवर्षी शासकीय नियमानुसार 3% वार्षिक जी वेतनवाढ असते ती मिळते. तसेच 7 ते 8 वर्षाच्या सेवेनंतर प्रमोशन संधी देखील उपलब्ध असते, म्हणजे पदोन्नती बी होऊ शकते. तर मित्रांनो, या जे पत्र आहे याच्यात स्पष्ट नमूद केले आहे की शैक्षणिक पात्रता आणि रिक्त पदांच्या भरतीबाबतची प्रक्रिया शासन निर्णयानुसार लवकरच राबवली जाऊ शकते. 30/8/2024च्या शासन निर्णयानुसार पदभरतीचे संकेत जे आहेत ते मिळत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच अभ्यासाला गती देणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, ही होती OBC बहुजन कल्याण विभाग भरतीची महत्त्वाची अपडेट. या भरतीबद्दल अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होताच ती सर्वात आधी आपल्या चॅनलवरती दिली जाईल. माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि ती माहिती भविष्यामधली मिळवण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा, अशाच नवनवीन अपडेट जे आहेत त्या इतरांपेक्षा लवकर मिळवण्यासाठी. तसेच डिस्क्रिप्शनमधल्या ग्रुप्सच्या लिंक, तसेच आर्टिकलच्या लिंक ज्या आहेत त्या चेकआउट करायला विसरू नका. तुमचे जेही क्वेश्चन्स असतील ते कॉमेंटमध्ये मला विचारू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.